हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय मिनी व्लॉग. आज मी बनवते चिकन सुक्कं. चला रेसिपीला सुरुवात करूयात. चिकन सुक्कं बनवण्यासाठी मी इकडे चिकन घेतलेला 1.5 पाव चिकन घेतलेलं आहे. ते मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतले 5-6 वेळेस. त्यानंतर आता आपण चिकन मॅरिनेट करणार आहे. चिकन मॅरिनेशनसाठी मी अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट, 1 चमचा घरचा कोल्हापुरी मसाला आणि लास्टला चिकन मसाला ॲड केलेला आहे. त्यानंतर दही टाकून छान मिक्स केलेलं आहे हलक्या हातांनी. पूर्ण कोटिंग झालं पाहिजे चिकनला आपलं. अशा प्रकारे दही टाकून आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स झाल्यानंतर आपण त्याला 15 ते 20 मिनटं फ्रीजमध्ये ठेवणार आहोत मॅरिनेशनसाठी. जितकं जास्त तुम्ही मॅरिनेट करणार आहे चिकनला तितकंच तुमचं चिकन सुक्कं छान होणार आहे. माझ्याकडे जास्त वेळ नव्हता म्हणून मी 15 मिनटंच मॅरिनेशनसाठी ठेवलं होतं. 15 मिनटानंतर चिकन आपलं मॅरिनेट झालेलं आहे. तर आता आपण फोडणी देऊयात. फोडणीसाठी मी एका कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल टाकून उभा चिरलेला कांदा टाकलेला आहे. दुसरं मी काहीच त्याच्यामध्ये टाकलेलं नाही आहे. इवन खडे मसाले पण नाही टाकलेत. अगदी कमी साहित्यामध्ये हे चिकन सुक्कं बनून रेडी होतं आणि खूप टेस्टी लागतं. कांदा छान फ्राय झाल्यानंतर आपण मॅरिनेट केलेलं चिकन त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी टाकायचं आहे, जास्त टाकायचं नाही आहे, खाली चिटकू नये म्हणून, बस बाकी काही नाही. ह्या मसाल्यामध्येच आपलं चिकन छान फ्राय होणार आहे. मीठ ॲड करायचं आहे आणि तुम्हाला जसं तिखट हवं असेल त्यानुसार तुम्ही मसाला अजून ॲड करू शकता. आणि 15 ते 20 मिनटं बारीक गॅस करून छान चिकन शिजू द्यायचं आहे. वरून मी पुदिना ॲड केलेला आहे आणि आपलं चिकन सुक्कं रेडी आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा.